नमस्कार. मी प्राध्यापक भास्कर पाईकराव, नांदेड. आज महाराष्ट्राची जी महापुराची परिस्थिती आहे, संपूर्ण गावागावामध्ये नाले, ओढे, नद्या सगळीकडे महापुराने थैमान घातलेलं असून शेतकऱ्यांची पिकांची सगळी रांगोळी झालेली आपण पाहू शकता. आणि या शेतकऱ्याच्या अशा या गंभीर व्यथा आणि वेदना माझ्या एका छोट्या कवितेमधून मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मायबाप शासनाला शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची विनंती मी या कवितेद्वारे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण पाहू शकता की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे. शहरामध्ये पाणी तुडुंब भरून घरे दारे पूर्ण पाण्याने व्यापलेले आहेत. अशा या भयानक अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडून गेलेला असताना मायबाप शासनाने कुठेतरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं अशी मी शासनाला विनंती करणारी कविता आपल्यासमोर या ठिकाणी सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओला दुष्काळ. ओला दुष्काळ. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे गेला बापा सवे माझ्या वाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे गेला माझ्या बापा सवे रे वाहून. तेव्हा कहर रे झाला असा पाऊस पाहून, तेव्हा कहर रे झाला असा पाऊस पाहून, माय धरती टोपले पत्रे गळती म्हणून, माय धरती टोपले पत्रे गळती म्हणून. घर बांधावे पोशिंद्याने, घर बांधावे पोशिंद्याने, आस गेली तिची हो राहून, आस गेली तिची हो राहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा हो गेला माझ्या बापा सवे व वाहून. कानी निरोपतीच्या आला, कानी निरोपतीच्या आला धनी वाहून हो गेला, कानी निरोपतीच्या आला धनी वाहून हो गेला. माय निजली कायमची, माय निजली कायमची वाट धन्याची हो पाहून, माय निजली कायमची वाट धन्याची हो पाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा हो नेला बापा सवे व वाहून. पुढच्या शब्दाकडे लक्ष द्या. राख जिंदगीची झाली आता कोण माय बाप, राख जिंदगीची झाली आता कोण माय बाप, राख जिंदगीची झाली आता कोण माय बाप. चारा चिल्या पिल्यांचा हो गेला गोदावरी आसनात, चारा चिल्या पिल्यांचा हो गेला गोदावरी आसनात. झाली हाय रान हो कयादू, झाली हाय रान हो कयादू, अवतार पैन गंगेचा पाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा हो नेला माझ्या बापा सवे व वाहून. तुझ्या लहरीपणाने पाणी पाणी झाले सारे, तुझ्या लहरीपणाने पाणी पाणी झाले सारे. थांब थांब आता तरी रे निसर्गा, वाहून गेले रे पसारे. तुझ्या लहरीपणाने पाणी पाणी झाले सारे, थांब आता तरी रे निसर्गा, वाहून गेले रे पसारे. घरदार पाण्याखाली, घरदार पाण्याखाली गाय गोठ्यात गेली मरून, घरदार पाण्याखाली गाय गेली गोठ्यात मरून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे नेला माझ्या बापा सवे रे वाहून. नको दुष्काळ पुन्हा, नको दुष्काळ पुन्हा, देवा आईन दिवाळी दारात. खूप महत्त्वाचे शब्द आहेत, शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्या. मायबाप शासन हो. नको दुष्काळ पुन्हा, देवा आईन दिवाळी दारात, जग मनती पोशिंदा त्याची भाकर पुरात. नको दुष्काळ पुन्हा, देवा आईन दिवाळी दारात, जग मनती पोशिंदा त्याची भाकर पुरात. दारी अंबानी अदानींच्या मोठे फटाके फुटू दे, दारी अंबानी अदानींच्या मोठे फटाके फुटू दे, पण देवा एक तरी सुरी गरिबीची आम्हा शेतकऱ्यांना भेटू दे, पण देवा एक तरी सुरी गरिबीची आम्हा शेतकऱ्यांना भेटू दे. जीव कासावीस होतो, जीव कासावीस होतो तुफान पुराचे पाहून, जीव कासावीस होतो तुफान पुराचे पाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा हो नेला माझ्या बापा सवे हो वाहून. देवा काय म्हणू मी या पुराला, देवा काय म्हणू मी या पुराला, काय पाण्याचे रे नाव. देवा काय म्हणू मी या पुराला, काय पाण्याचे रे नाव. पिके गेली या महापुराने, सारा पाण्याखाली गाव. घरदार गेले सारे पाण्या सवे रे धुवून, घरदार गेले सारे पाण्या सवे रे धुवून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास ताटात लाने नेला माझ्या बापा सवे रे वाहून, घास ताटात लानेला माझ्या बापा सवे रे वाहून. सारा अंधार अंधार झाला पाण्याचा अंगार, सारा अंधार अंधार झाला पाण्याचा अंगार. देवा काय म्हणू मी तयाला असा कोणता हा काळ, देवा काय म्हणू मी तयाला असा कोणता हा काळ. जागी ठेवा याला माणुसकी,
जागी ठेवायाला माणूस की जाहीर करावा ओला दुष्काळ, जागी ठेवायाला माणूस की जाहीर करावा ओला दुष्काळ. घास तोंडातला नेला कसा पाण्याचा थैमान, घास तोंडातला नेला कसा पाण्याचा थैमान. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे नेला माझ्या बापा सवेरे वाहून. आहे जिता शेतकरी म्हणून मिळते भाकरी. लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या. आहे जिता शेतकरी म्हणून मिळते भाकरी, आहे जिता शेतकरी म्हणून मिळते भाकरी. रान हिरवे करण्या करतो कर्ज सावकारी, रान हिरवे करण्या करतो कर्ज सावकारी. जीव फासाला टांगतो पाणी पाणी पुराचे पाहून, जीव फासाला टांगतो पाणी पाणी पुराचे पाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे गेला माझ्या बापा सवेरे वाहून. सोयाबीन गेले सारे गेले पांढऱ्या सोन्याचे दुकान, सोयाबीन गेले सारे गेले पांढऱ्या सोन्याचे दुकान. हळदी केळी पाण्याखाली गेले मूग उडीदाचे रान, सोयाबीन गेले सारे गेले पांढऱ्या सोन्याचे दुकान. हळदी केळी पाण्याखाली गेले मूग उडीदाचे रान. तूर डाळ कोमेजली महापुराने नाहून, तूर डाळ कोमेजली महापुराने नाहून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास ताटातल्या नेला रे माझ्या बापा सवेरे वाहून. निळ्या नभीच्या रे भास्करा इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे. निळ्या नभीच्या रे भास्करा इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे. उद्ध्वस्त झाले रान जरी ताटात आमच्या काहीतरी राहू दे, ताटात आमच्या काहीतरी राहू दे. माझा जगावा शेतकरी थांब जरा सारे पावसा, माझा जगावा शेतकरी थांब जरा सारे पावसा. हे बोल माझ्या शुभा राजांचे ऐकून, हे बोल माझ्या शुभा राजांचे ऐकून. ओला दुष्काळ आला असा धावून धावून, घास सोन्याचा रे गेला माझ्या बापा सवेरे वाहून, घास सोन्याचा रे गेला माझ्या बापा सवेरे वाहून. धन्यवाद. महापुराच्या संकटाने उद्ध्वस्त झालेल्या माझ्या तमाम शेतकरी मायबापांना समर्पित माझी ही कविता. खूप खूप धन्यवाद. आणि शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी अशा या महापुराच्या संकटामध्ये खंबीरपणे उभे राहावे अशी मी शासनाला आणि प्रशासनाला नम्र विनंती करतो. माझी ही कविता जर खरंच आपल्याला या देशाच्या शेतकऱ्याची, ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, पण आज त्याच्या ताटातली भाकर पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. आणि खरंच जर आपल्याला माझी ही कविता जर आपल्याला वाटत असेल की त्या शेतकऱ्याच्या या ओल्या दुष्काळाला न्याय मिळवून देणारी कविता आहे, असं जर आपल्याला त्याची व्यथा मांडणारी कविता आहे असं जर आपल्याला वाटत असेल, तर ही कविता जास्तीत जास्त शासनाच्या दरबारापर्यंत, शासनाच्या प्रत्येक विभागापर्यंत पोहोचवण्याची कृपा करावी. आणि प्रत्येक विभागातील शासनाच्या प्रत्येक नेत्याने, प्रत्येक राज्यकर्त्याने, प्रत्येक प्रशासनातील अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहावे आणि शेतकऱ्यांना या महापुराच्या संकटातून पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहण्यासाठी बळ द्यावे, ताकद द्यावी. आणि बळीराजाला या संकटाचं, याच्या पूर्ण नुकसान भरपाई या ठिकाणी घोषित करावी. शेतकऱ्यांवरती असलेलं कर्जमाफी या ठिकाणी घोषित करावी अशी मी शासनाला, एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने नम्र विनंती करतो. धन्यवाद.